नमस्कार शेतकरी मित्रांनो. हा गेंड्या भुंग्यांचा कामगंध सापळा आहे. तर हा सापळा लावत असताना एक विचार करायचा आहे, की आपण नारळाच्या झाडावरती याला कधी बांधायचं नाही. कारण नारळाच्या झाडावरती हा जर बांधला आणि याच्याकडे जो भुंगा अट्रॅक्ट झाला, तर त्याची 50-50% शक्यता असते, की तो नारळावरती पण जाऊ शकतो किंवा नारळालाही त्रास देऊ शकतो. त्यामुळे याला असं बाजूला नारळाच्या बाजूला काठीच्या साहाय्याने बांधायचंय आणि या ट्रॅप लावत असताना एक विचार करायचा आहे, की जी हवेचा झोत आपण लक्षात घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी आता समजा हिवाळ्याचे दिवस आहेत, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे हवा या साधारणतः वाहत असते. तर आपण विचार करून याला जास्तीत जास्त बागेच्या उत्तरेच्या साईडला लावायचंय. त्यामुळे काय होईल, की जो हा गंधावरती काम करणार आहे. म्हणजे त्याचा जो वास आहे, त्याच्यावरती ट्रॅप हा काम करणार आहे. त्यामुळे त्याचा जो गंध आहे, तो पूर्ण बागेत पसरेल आणि तो भुंगा याच्याकडे अट्रॅक्ट होण्याचे चान्सेस हे जास्त असतील. आणि याच्यामध्ये जो भुंगा पडेल, तो मित्रांनो आपोआप मरत नाही. त्याला ह्याच्यातनं काढून दुर्दैवाने त्याला ठेचून मारावं लागतं. कारण तो आपल्याला उपद्रवी कीड आहे. त्याला पर्याय नाही. त्याचा जीव जातो, परंतु आपल्याला त्याचा उपद्रव होतोय. त्यामुळे आपण त्याला ठेचून मारण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. धन्यवाद मित्रांनो.